नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जुन्या भांडणाच्या कारणावरून 6 जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला कोयत्याने जबर मारहाण केली। ही घटना शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता खेड तालुक्यातील पाईट या ठिकाणी घडली। राहुल नाथा अवारी वय वर्ष 27 राहणार पाईट तालुका खेड यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार शिवाजी सावंत राहणार पाळू तालुका खेड, अमित हगवणे राहणार तळवडे तालुका खेड, तुषार बाळुंज राहणार तळवडे तालुका खेड, समीर ठोंबरे राहणार शेलू तालुका खेड, महेश कोळेकर राहणार धामणे, संकेत कोळेकर राहणार धामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल हे पाईट येथील HP पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते। तिथे ते त्यांच्या आतेभावासोबत बोलत थांबले। त्यावेळी इको गाडीतून MH14 JX 6427 यामध्ये आरोपी आले। शिवाजी सावंत यांनी राहुल यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने मारहाण केली। त्यात राहुल यांच्या हाताला दुखापत झाली। त्यानंतर आरोपींनी राहुल यांच्या आतेभावाला देखील मारहाण केली। म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। पाण्याच्या बोरचा ट्रक अंगावरून गेल्याने चिरडून एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता चाकण येथील चित्राईमळा या ठिकाणी घडली। संतलाल शंकरलाल धुमकेती वय वर्ष 22 राहणार चित्राईमळा चाकण, मूळ राहणार मध्य प्रदेश असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी संतलाल याचा भाऊ अंगद शंकरलाल धुमकेती याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी राहुल अंकुश नाईकवाडी वय वर्ष 38 राहणार चित्राईमळा चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नाईकवाडी यांच्या घरासमोर पाण्याची कुपनलिका घेण्यासाठी बोरचा ट्रक पार्क केला होता। आरोपी अंगद आणि त्याचा भाऊ संतलाल हे दोघेही ट्रकवर काम करत होते। भाऊ संतलाल हा ट्रक खाली झोपलेला असताना अंगद याने निष्काळजीपणे ट्रक चालू करून पुढे घेतला। त्यावेळी बोरच्या ट्रकचे पाठीमागील चाक संतलाल यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। सायबर गुन्हेगारांनी गुगलवर गाना.com नावाने फेक हेल्पलाईन क्रमांक सेव्ह केला आहे। त्यावर नागरिकांनी संपर्क केल्यास नागरिकांच्या बँकेची गोपनीय माहिती घेत हे सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करतात। गाना.comचा हेल्पलाईन क्रमांक गुगलवरून शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले। सायबर गुन्हेगारांनी या व्यक्तीची 47,908 रुपयांची फसवणूक केली। हा प्रकार 25 डिसेंबर रोजी खराबवाडी तालुका खेड या ठिकाणी घडला। सचिन पांडुरंग भोसले वय वर्ष 46 राहणार रावेत यांनी या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 82 60 76 47 50 या क्रमांकधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। 31 आणि कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा भागात निघालेले आंबेडकरी अनुयायी यांच्या पार्श्वभूमीवर चाकण शिक्रापूर रस्त्यावर रविवारी सायंकाळनंतर वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे। आज रात्री पुढील जवळपास 2 दिवस चाकण शिक्रापूर रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे। ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमधून भरून दिलेल्या 7,41,000 रुपये किमतीच्या गिअरबॉक्सचा पिकअप चालकाने अपहार केला। ही घटना खेड तालुक्यातील वाघजाईनगर खराबवाडी या ठिकाणी घडली। दीपक बबन गायके वय वर्ष 30 राहणार खराबवाडी तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे। या प्रकरणी सुधीर सुभाष गाडफे वय वर्ष 32 राहणार भांबुरवाडी तालुका खेड यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी गाडफे यांनी त्यांच्या गोडाऊनमधून आरोपी गायके चालवत असलेल्या पिकअप क्रमांक MH14 EN 6439 मध्ये 7,41,559 रुपये किमतीचे वेगवेगळ्या क्वालिटीचे गिअरबॉक्स भरून दिले। ते गिअरबॉक्स ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता पिकअप चालक गायके याने त्याचा अपहार केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण नगर परिषदेचे माजी नगरसेवक महेश मोरेश्वर शेवकर यांची शिवसेना चाकण शहर प्रमुखपदी पुनश्च निवड करण्यात आली। निवडीचे पत्र देताना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या समवेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीन गोरे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,
जिल्हा संघटक अशोक भुजबळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख राजू जवळेकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दिनांक 6 जानेवारी 2024 पासून शिवसंकल्प अभियान सुरू होत आहे. या शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघातून केला जाणार आहे. या निमित्ताने लांडेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी भव्य सभा संपन्न होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीत अढेराव पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करून महत्त्वाच्या सूचना दिल्या. लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे आयोजित नियोजन बैठकीत शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार स्वागताचा निर्धार यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खेड तालुक्यातील रास्त भावधान्य दुकानदारांच्या संघटनेने सोमवारी मशीन बंद ठेवून आंदोलन केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता बाजार समिती खेड या ठिकाणी एकत्रित जमून तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून आळंदीत अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. आळंदी शहरातील दिवसाआड पाणीपुरवठ्याला 4 वर्ष पूर्ण झाले असून आज सुधारणा कधी होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेड तालुक्यातील 46 विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि प्रोत्साहन शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच गरजेप्रमाणे इतर शालेय साहित्य खरेदीसाठी 500 रुपये रोख देण्यात आले. भाजपा उत्तर पुणे जिल्हा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, जिल्हा उपाध्यक्ष काळूराम पिंजन, रोहित टावरे आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून निवडून आलेले व राष्ट्रवादीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी चाकण येथील डॉक्टर केशव हेगडेवार सार्वजनिक वाचनालयासाठी नवीन पुस्तके खरेदीसाठी 1.5 लाख रुपये निधी द्यावा म्हणून शिफारस केली असून त्यास आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिफारस केली आहे. त्यामुळे या वाचनालयात आता नवीन पुस्तके वाचकांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. जनता शिक्षण संस्था चाकण प्रशालेतील वाचनालयात नवीन पुस्तके आणि डिजिटल क्लासरूम द्यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे. याबाबत देखील आमदार लाड निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास पदवीधर व श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण प्रशालेचे माजी विद्यार्थी व्यक्त करत आहेत. चाकण येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या लगतच्या भागात जनसुविधा केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. नुकताच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला. चाकण पोलीस वसाहतीची दुरवस्था. चाकण शहरात पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. चाकण पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलात असताना पासूनच या वसाहतीची दयनीय अवस्था झालेली आहे. वसाहतीतील भयान परिस्थितीने सध्या या वसाहतीत एकही पोलीस वास्तव्यास नाही. 125 ते 150 स्क्वेअर फुटांच्या मोडकळी चाललेल्या खोल्या आता ओस पडल्यात. या वसाहतीच्या दुरुस्ती देखभालीच्या कामालाही शासनाच्या लाल फितीचा अडसर होत आहे. पोलिसांच्या या वसाहतीला कोणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मुळात आता या वसाहतीच्या देखभालीऐवजी नव्याने ही संपूर्ण वसाहत निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरुळे येथील आनंद मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल काळे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान व राजकुमार फाउंडेशनच्या वतीने NYKS महाराष्ट्राच्या मेरी माटी मेरा देश या यात्रेत सहभागी होऊन योगदान दिल्याने डॉक्टर अनिल काळे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संदेश वाळके यांची भाजप युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या हस्ते देण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गडदगाव हद्दीतील तासुबाई डोंगररांगेच्या शिखरावरून 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला मावळतीच्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहावयास मिळाले. खेड तालुक्यात सर्वत्र 9 वर्षाचे स्वागत दणक्यात करण्यात आले. अनेक हॉटेल्स हाऊसफुल असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र याच दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या वतीने 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला चला व्यसनाला बदनाम करूया या उपक्रमांतर्गत महात्मा फुले चौक चाकण येथे दूध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. चाकण परिसरातील नागरिकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला. चला व्यसनाला बदनाम करूया. हल्लीची तरुण पिढी दारू पिऊन 31 डिसेंबर साजरं करते. तर आपली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संकल्पना हीच आहे
की तरुण मुलं व्यसनाच्या अधीन न होता दारूचा नव्हे तर दुधाचा असं दूध पिऊन साजरा करूया. त्यामुळं जे महाराष्ट्रात व्यसन वाढतंय, या तरुण मुलांमध्ये जे व्यसनाचे प्रकार वाढतात त्यांना आळा घालण्याचं कुठंतरी आपण प्रयत्न करतोय. हेच या समितीतर्फे आव्हान आहे. 31 डिसेंबर निमित्त जी लोक दारूचं व्यसन करतात त्यांसाठी दारूचा नव्हे तर दुधाचा हा कार्यक्रम आयोजित करून इथं 40 लिटर दुधाचं वाटप झालेलं आहे. कार्यक्रम या ठिकाणी नियोजित या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि दारूचा नव्हे तर दुधाचा दूध पिऊनच हा कार्यक्रम सगळ्यांनी साजरा करावा. आणि 31 डिसेंबर नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.